एकंदरीत काय म्हणाल की आयोजनामध्ये तुम्हाला एक एंट्री मिळाली आणि आज खरं तर तुम्ही ते करून दाखवलात. इथे नक्की JWR नाव आलं ना की किती मोठे सामने होतात हे तुम्हाला इथे बघायला मिळते. 16 संघाचे सामने मला वाटते कोणच ठेवत नाही, डे नाही ठेवत. तुम्ही नाईट ठेवून दाखवलं आणि इथलं आयोजन मला वाटते माझ्या आग्रह खातर भायानी निवियाचा चेंडू चेंज करून 10x किंवा मी सिक्सरचा ऑप्शन दिलेला, कारण रन्स झाले तर पब्लिकला मजा येते. आणि त्याच्यामुळे आज सामने चांगले झाले आणि तुम्ही व्ह्युअरशिप बघाल त्याच्यावरनं तुम्हाला समजते की सामने कट टू कट झाले आणि चांगले झाले. नक्कीच चांगलं आयोजन आहे. डेफिनेटली आज आयकॉनची स्पर्धा आहे, कारण आयकॉन खेळाडू मिळत नाही आहे. बिग बॉस चालू आहे, बऱ्याच ठिकाणी ग्रामीण स्पर्धा चालू आहे आणि किंवा मोठ्या ओपन स्पर्धा चालू आहे. एकंदरीत काय म्हणसाल की आयकॉन खेळाडू बोलवण्यासाठी काय त्रास होतोय ग्रामीण टीमला? नक्की हा त्रास मला फार कमी होतो, कारण माझ्या आदर्श टीममध्ये जवळजवळ 12-13 स्टार लोक खेळतात आणि केतन म्हात्रेचं खास करून मी अभिनंदन थँक्यू बोलेन त्याला, का माझ्या एका शब्दावर तो कुठलेही पैसे न मागता असा एकच प्लेयर प्रोफेशनल आहे मला वाटते की तो पैशांचं कुठल्याच बाबतीत विचारत नाही. विशालला मॅच आहे, माझी मॅच नाही ग्रामीण तर मी येईन. हा मला वाटते रबर बॉलला सुद्धा माझ्यात खेळायला आला आणि आज टेनिस बॉलला पण कुठलेही मानधन न स्वीकारता तो इथे खेळायला आलाय. क्या बात आहे, हे आपल्याला रहस्य कळालंय. थँक्यू सो मच. चला आपण फायनलचा सामना पाहूया आणि मॅन ऑफ द मॅच येस केतन, ज्याचा आपण उल्लेख केला. मी जयल पाटील नानांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण यायचंय. गव्हाणकर साहेब आणि त्याचबरोबर जयदास पवार तिघांच्या उपस्थित. यस केतन, वेल प्लेड. मागच्या मॅचमध्ये थोडासा लवकर आउट झाला, परंतु या मॅचमध्ये अगदी तुफानी खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच समान ठरलाय केतन. वेल प्लेड. मॅच बद्दल सुरू होईल. वेल प्लेड केतन. यस दमलाय थोडा, त्याच्यामुळं बोलायला दमछाक होईल. थँक्यू सो मच, परंतु वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन केतन म्हात्रे. बघा बरोबर 12 वाजता अगदी आपण लास्ट मॅच खेळणार आहोत, म्हणजे लवकरात लवकर ही स्पर्धा कव्हर होईल आणि एक कमी पाहायला मिळतं. हा नक्कीच मिळालेल्या वेळामध्ये सन्मान करणार आहोत, परंतु खरं तर समीर सोमनेने मला एक चांगली आठवण करून दिली की केतन मात्रेसाठी उद्या मात्र ISPL येणाऱ्या काळामध्ये ISPL होईल 26 जानेवारी. आणि त्यांनी सांगितलं की ISPL मध्ये त्याची निवड झाली आहे सर्वात महागडा खेळाडू. आणि खरं तर एक चांगला त्याला ऑप्शनमध्ये त्याला निवडण्यात आलंय, चांगल्या बोली लागली आहे. यस 17 लाख, यस नक्कीच. चांगली बोली लागली, त्याला शुभेच्छा देऊया. यस रिवॉल्व मात्रे, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख करताय खरोखरच चांगलं आहे, कारण आपल्यातीलच एक खेळाडू आकाशला आपण पाहतोय. त्याचबरोबरीने केतन केतन मात्रे इकडे स्वतः अगदी विजय पावले बसलाय. एजाज खुरेशी आहे, हे सगळे खेळणार आहेत, त्यांना देखील आपण निश्चितच शुभेच्छा देऊया. आपला खेळाडू जेव्हा पुढे जातो ना, त्याला पाठबळ देण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यायलाच हवं, यात अजिबात शंका नाही. परंतु ISPL ला मजा येईल. स्ट्रीट टू स्टेडियम हा प्रवास त्यांनी इथूनच चालू केलाय. चला मॅच कडे आपण इथे वळतोय. डेफिनेटली आय अग्री विथ यू. आणि मॅचला मात्र सुरुवात होईल. तत्पूर्वी हरचंद्र गव्हाणकर साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो स्वागत कक्षामध्ये. आपण यायचं आहे. तर जगदीश दापोलकर या आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या ओले गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक. खरं तर हरिचंद्र गव्हाणकर उद्या देखील नक्कीच इथे राहतील, कारण आम्ही पाहिलं आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित स्पर्धेमध्ये 4 रात्र ते या व्यासपीठावर होते. ही क्रिकेटची प्रचंड आवड आहे, परंतु त्यांचा सन्मान करणे आपला परम कर्तव्य आहे. त्यांचा इथे शुभ सन्मान होतोय. थँक्यू सो मच. सन्मान झालाय. जाऊया लास्ट फायनलच्या मॅचमध्ये समीरजी सोमनेकडे. कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला, स्वीपर कव्हरला, फिल्डर उभा होता परंतु काहीच करू शकला नाही. बॉल सीमारेषा पार. एजाजच्या बॅटमधून चौकार.
कडून केलेली आहे. आज त्या अपेक्षेवरती खरा उतरलेला नाहीये, तितकंच खरं आहे. परंतु एजाज कुरेशी मागच्या 2 मॅचच्या परफॉर्मन्सची भरपाई या मॅचमध्ये करत असताना आर्यन चिर्ले टीमसाठी बॅट स्पीड पहा किती दमदार आहे. आशिषचा टप्पा पडल्यानंतर, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय. बॅट स्पीड पहा, परंतु तेवढाच वेग येतो आशिष मेहरुलकडे. कमबॅक होणार. 2 आयकॉन प्लेयर एकमेकांच्या विरोधात, एका बाजूला आशिष मेहरुल, दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशी. आर्यन चिर्ले विरोधात जय हनुमान दापोली. धावसंख्या 8. खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाठलाग केला होता, खरं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. मिड ऑफला केतन मात्र फील्ड करतोय बॉल. एक धाव इथे जोडली जाते. पियुष एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली विरोधात आर्यन चिर्ले, आर्यन स्पोर्ट चिर्ले या 2 संघादरम्यान चालू असलेली सेमीफायनलची लढत. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. उद्या ठीक 4 वाजता मॅचेसला सुरुवात होईल. 16 संघ या स्पर्धेमध्ये. या गोष्टीचा उल्लेख देखील विशाल जितेकरने केला की फक्त 16 संघ घेण्याचं धाडस कोणतेही आयोजक करत नाही. या स्पर्धेमध्ये 16 संघ देखील घेतलेत आणि डे नाईट स्वरूपात फॉर्मॅट देखील ठेवण्यात आलेला आहे. धावसंख्या 9. ऑन स्ट्राईक निर्दोष घरात. मिड विकेटला फिल्डर आहे तैनात आणि त्याच्याकडे फ्री होम डिलिव्हरी कॅच घेतली जाते श्रेयस जितेकर कडून. फलंदाज बाद निर्दोष. खूप छान ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. झेलचा श्रेयसने मागच्या मॅचमध्ये देखील श्रेयसने केलेला रनआउट फार महत्त्वाचा ठरला. विकेट घेतले निर्दोषची आशिष मेहरुलने. वेग पा किती आहे, दिशा मात्र अचूक नाहीये. इथे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत अतिरिक्त स्वरूपात. आणखी एक धाव जोडली जाते. धावसंख्या 10. 1 बाद 10. मागच्या दोन्ही मॅचमध्ये विजय पावला अक्षरशः. आर्यन चिर्ले टीमला बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, धमाकेदार परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. टप्पा पडतोय, उसळी घेतोय, बाहेर चेंडू निघतोय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत, सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव. अलंकार आलाय. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा थांबल्या होत्या, जेव्हा अक्षय पाटील मोन्याने चिर्ले संघाच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिलेली, त्यावेळी सामना चालू करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते अलंकार घरतने केले होते. बॅक टू बॅक 2 चौकार मारून. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 19 विजय पावलेने चेस डाऊन केला होता. तोच सध्या मैदानात अलंकार आशिषच्या विरोधात. टॅप करण्याचा प्रयत्न कॉल केला एजाजने. धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 11. 1 बाद 11. एक महत्त्वाची सूचना दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इथे देऊ इच्छितो, जे ऑर्गनायझरने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जे तुमचे 2 आयकॉन प्लेयर आहेत ते फायनल मॅचसाठी चेंज होणार नाही आणि त्यामधील ते दोन्हीही नसतील तर 9 प्लेयर्सनीच तुम्हाला सामना खेळावा लागेल. एक प्लेयर उपस्थित असेल आयकॉन प्लेयर तर तुम्हाला 10 प्लेयरने घेण्याची मुभा. जेव्हा मी म्हटलं की एक महत्त्वाची अनाउन्समेंट तेव्हा त्यांना देखील समजलं. शेवटी व्यावसायिकता ही ठासून भरलेलीच आहे, परंतु व्यावसायिक खेळाडूंबद्दल इतकं छोटं काम नाहीये मोठं होणं. कारण जसा कामावरती जाताना आपण घर सोडतो, घरातल्या माणसांना सोडतो आणि कामावरती जातो, तसं त्या खेळाडूंसाठी देखील आहे. आपण जर का त्यांना व्यावसायिक खेळाडू म्हणत असू तर त्यांचंही दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे. फॅमिलीचा वेळ ते देत आहेत, भले त्यांना पैसे मिळत असतील यात वांदा नाहीये. शेवटी काम करतात, तसं खेळ दाखवतात म्हणून त्यांना पैसे मिळतात. परंतु त्यांची व्यावसायिकता आणि त्याचबरोबर त्यांचं फॅमिली या सगळ्याच गोष्टी आहेत. बरोबर, याबद्दल चर्चा करू. परंतु सध्या दुसरं षटक घेऊन आलाय तो विशाल जितेकर. पंचांकडे अपील, जोरदार अपील होते, परंतु विशालला ठाऊक होतं की कदाच लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू चाललाय
विशाल वर्सेस एजाज. मजा येईल हा सामना पाहायला. जर्मन दापोली विरोधात आर्यन चिर्ले. 2-2 आयकॉन प्लेयर. JWR ट्रॉफी 2 दिवसांची स्पर्धा, दिवस रात्रीची स्पर्धा. 11 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय शॉट फाईन लेगला. खेळतोय एजाजच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, परंतु जो त्याला हवाय, जे टायमिंग हवंय ते मात्र जुळत नाहीये. म्हणूनच जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला तो पोहोचला त्यावेळी तो स्वतःवरतीच नाराज होता. एक धाव. धावसंख्या 12. विशाल जितेकर आशिष मेरुल मध्ये सातत्यानं चर्चा चालू आहे. पहिल्या मागच्या मॅच मध्ये विशाल जितेकरनं पहिलं षटक टाकलं होतं, त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा रेक्टिफाय केलं. आशिष मेरुलला आणलं, त्याने फक्त धावा दिल्या. 11 कमबॅक केलं. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे, संघर्षमय. कारण नेट टू नेट फाईट होत आहेत, लास्ट बॉल पर्यंत मॅचेस जात आहेत. म्हणूनच 24 चेंडूंपैकी प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाला जिंकायचे. JWR ट्रॉफी 2025 नवीन वर्षाची सुरुवात विजयानं करायची. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, पंच पुन्हा इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. अलंकार. धावसंख्या 13. 1-13. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच सेमीफायनल. फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार? उद्या नवीन 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 13 धावा. बॉल असा आवाज मागून आलाय, परंतु इथे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय तो पंचांकडून. आपल्या स्क्रीनवरती आणि त्याचबरोबरीने मोठ्या स्क्रीनवरती देखील. फेअर डिलिव्हरी. हा माफी असावी. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू होता, सक्सेसफुल राहिलाय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू आहे, कंटिन्यू असेल. 13 धावा. आणखी एक यॉर्कर बॉल अडवण्याचा प्रयत्न होता विशालचा. समोर लॉंग ऑफला हातातून चेंडू निसटतोय. एजाज पलटलाय दुसऱ्या धावेसाठी. आता धावतोय मैदानात. हे डेडिकेशन आहे, हे शिकण्यासारखं आहे. एक एक धाव इथे महत्वाची आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडं चार्जअप व्हावं लागेल. एजाज ॲज अ आयकॉन अलंकारच्या बॅटमधून धावा येतात. एजाजने त्याला संधी दिली, हे गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्टअप करणं गरजेचं आहे. तो त्याला कानमंत्र देतोय, तुला खेळायचे, तुझ्या बॅटमधून धावा येतात. हे क्रिकेट शिकवतं. कोण मोठा कोण छोटा यापेक्षा मैदानात धावा येतात, संघ जिंकला पाहिजे, ही संघ भावना महत्वाची आहे. धावसंख्या 15. सेकंड ओव्हर. विशाल जितेकर. आणखी एक वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी विशाल कडून. काय गोलंदाजी करतो विशाल, त्याचा तोच जलवा. कोण म्हणतं कॅप्टन कूल आहे, सध्या मैदानात ॲग्रेशन दाखवत असताना गोलंदाजीतले. 15 धावा. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्यात विशाल जितेकरनं. भन्नाट गोलंदाजी या सेकंड ओव्हर मध्ये कॅप्टन कडून. 15 धावा. ओरपिच बॉल समोर लॉंग ऑनला. पुढे आला केतन, टप्पा पडला होता अगदी समोर. चांगली फिल्डिंग. पलटला एजाज, त्याला ठाऊक आहे केतन थ्रो करू शकत नाही, हाताला दुखापत आहे. त्याचा फायदा त्याने उचलला. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, परंतु विशाल जितेकरचं काय षटक राहिलंय. फक्त धावा दिल्या 6. कॅप्टनचा जलवा गोलंदाजीतला त्याने दाखवला. आणि 2 ओव्हर मध्ये आर्यन चिर्ले संघाची धावसंख्या 1-17.
आलेल्या प्रेक्षकांची गर्दी तुम्ही मैदानात पाहताय. आतापर्यंत विजय पावलेने बॅटिंग मध्ये देखील चमकदार कामगिरी केलेली आहे. एजाज सध्या मैदानावरती, अलंकार थोडा चाचपडत खेळतोय. विशाल जितेकरनं दुसऱ्या षटकात फक्त धावा दिल्या त्या 6, एकूण धाव संख्या 17. बरंच काही चालू आहे. फायनल मध्ये पोहोचायचे. केतन मात्रे समोर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. मागच्या मॅच मध्ये विशाल जितेकरनं देखील सलग 3 षटकार मारले होते. केतन मात्रेने आकार माजवला होता. त्याच्या विरोधात विजय पावले गोलंदाजी करणार आहे. बरंच काही दडलं या मॅच मध्ये. JWR ट्रॉफी, पहिलं सत्र, फायनल मॅच, खूप काही. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. हाच तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. हीच तर एक वेगळी मजा आहे JWR ट्रॉफीची. उद्या आणखी आयकॉन प्लेयर्स येतील. तो स्क्रीनवरती केतन मात्रेला तुम्ही पाहताय. 2 ओव्हर टाकायला 15 मिनिटं घेतलेली आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य कराव्या. पंच आपण तंबी द्या आता. धावसंख्या 17. 3rd ओव्हर ऋषिकेश. एजाजचा फटका, उंची गाठलेली आहे. केतन यस येतोय, कॅच खाली, फलंदाज बाद. एजाज ची गाठली, परंतु लांबी मात्र गाठता आली नाही. चला, वेळेच्या बाबतीत दापोली टीम तुम्हाला लास्ट वॉर्निंग दिली जाते. अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये एक प्लेयर तुमचा 30R सर्कलच्या आतमध्ये येईल. कॅप्टन, तुम्हाला लास्ट वॉर्निंग दिली जाते ऑर्गनायझर कडून. जर का तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला तर लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये येईल, अशी सूचना ऑर्गनायझर आमच्यापर्यंत पोहोचवतायत. कारण ऑलरेडी 15 मिनिटं झालेली आहेत. धावसंख्या 17. विकेट 2. विजय पावले वेगाने टाकला होता चेंडू, परंतु दिशा खराब आहे. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा चेक स्वरूपात. काय भन्नाट कामगिरी राहिले विजय पावलेची JWR ट्रॉफी मध्ये. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ ऑलराऊंडर, आणि त्याचबरोबर या सर्व खेळाडूंना घेऊन एक युनिट प्रमुख म्हणून कामगिरी केले. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऋषीच्या विरोधात वेग पहा. ऋषी हे अग्रेशन आहेत, हे ग्रामीण विरोधात व्यावसायिक. भले आयकॉन असताना एक वेगळीच मजा. विजय पावले विरोधात ऋषी. दापोली विरोधात एक व्यावसायिक दर्जेदार खेळाडू विजय पावलेच्या विरोधात ऋषी. धावसंख्या 18. विकेट गेल्यात 2. तिसरं षटक. जानमान दापोली विरोधात चिरले. शॉर्ट पिच बॉल धीम्या गतीने थोडा टाकला होता, परंतु पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. आतापर्यंत 30 वाईड चेंडू फेकले गेलेले आहेत. वाईड यॉर्कर टाकतात, वाईड का टाकू नयेत. धाबा रोखण्याचं काम ते करतात. 18 धाबा. 3rd ओव्हर फिल्डिंगची चाचपणी करत असताना विजय पावले. 19 धाबा. वेगाने टाकला होता हा चेंडू आणि लगेचच अतिशय वेगाने मात्र हा चेंडू टाकलाय. मगाशी देखील चेंडू वेगाने लागला होता विजयच्या. फर्स्ट एड असेल विजय पावले. पाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, आशिष मेहरुल विचारपूस करतोय विजयची, कारण ज्या वेगानं चेंडू येतोय, परंतु आशिष हेच सांगत असेल की यापेक्षाही डेंजर वेग तुमचा आहे. पाहूया निर्णय काय असणार आहे. इट्स अ नो बॉल. यस, विशाल भले विरोधी संघात असेल तरी सुद्धा विचारपूस करतोय विजय पावलेची. हेच खरं क्रिकेटचं गमक आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट.
फ्रीडचा चेंडू, नामी संधी विजय पावलेकडे, कारण धावसंख्या फक्त 20 आहे. इतका मोठ्या धावसंख्येकडे अर्थातच 35-40 पर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. 20 धावा, फ्रीडचा चेंडू जितका उंच तितकाच लांब जाणार की मात्र फ्रीडच्या चेंडूवरती प्रयत्न केले केतन मात्रेने. शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. विजय पावलेच्या बॅटमधून षटकार. जेड षटकार विजय पावलेच्या बॅटमधून पाहिला. 6 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वरती. विजयच्या डोक्यात एकच चालू असेल, किमान मला 45-50 पर्यंत पोहोचायचंय. आतापर्यंत विजय पावले तिसरी मॅच तो खेळतोय. 52 धावा त्याने कुठल्या 17 चेंडूंमध्ये, 2 चौकार आणि त्याच बरोबरीने 6 षटकार त्याने मारलेत. 25चा बेस स्कोर आहे. सध्या तोच मैदानात आहे. विजय बॅटची कडा निश्चित. यस, जे एक्सप्रेशन होते खेळाडूंचे त्यावरून असं वाटते की बॅटची कडा होती, परंतु यष्टीरक्षक आभ्या यष्टांना चिकटून उभा आहे. सोपं काम नाहीये. सिंगलने स्कोर 27-27. आर्यन चिरले कितपत टार्गेट सेट करणार, समोर केतन मात्रे, हे देखील विसरून चालणार नाही. फलंदाजीचा एक वेगळा जलवा तो बिखरताना दिसतोय. कोणतीही स्पर्धा असू दे, विजय स्वतः मैदानात आहे. त्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकायचे हे त्याला देखील ठाऊक आहे. अलंकारला टाकायचे, त्याचबरोबर त्यांचे गोलंदाज. 27 धावा, 27. ऋषी बॅटची कडा, त्यानंतर अंगावरती चेंडू आदळला. आणखी एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी राहिली जे अनुमान दापोली टीमची. पहिल्या ओव्हरमध्ये आशिष मेरुलने 11 धावा देत 1 विकेट. विशाल जितेकर काय षटक त्याने टाकलं, फक्त 6 धावा दिल्या. आणि त्यानंतर ऋषी भोईर, भले ओव्हर लांबला असेल परंतु अवघ्या 10 धावा दिल्यात समोर आयकॉन प्लेअर असताना. प्रयत्न चालू आहेत. हा देखील आलाय निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 9च्या सरासरीनं आर्यन चिरले संघाची धावसंख्या 2-27. कारण अगोदरच वेळ झालेला आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा. चला, एक प्लेअर आतमध्ये, एक प्लेअर आतमध्ये येईल. आयोजन कमिटीचा निर्णय आहे. मैदानावर बडबडलेला आहे. एक प्लेअर आतमध्ये, आतमध्ये एक प्लेअर आतमध्ये. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय. एक प्लेअर आतमध्ये, एक प्लेअर आतमध्ये. चला, नाही, आयोजन कमिटीचा फायनल डिसिजन आलाय. तीन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 27. शेवटचा षटक आणि आता विजय पावले स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजीसाठी येतो तो आभ्या. 9च्या सरासरीने धावांची गरज आहे. आतापर्यंत आर्यन चिरले टीमसाठी शेवटच्या षटकातच बरंच काही केले ते विजय पावलेने आणि या मॅच मध्ये देखील गरजेचं आहे. विश्वजित मात्रे गोलंदाजीसाठी तयार झालाय. पहिल्या मॅच मध्ये काय दादागिरी दाखवली होती फलंदाजी करत असताना, तोच आता गोलंदाजीसाठी सज्ज समोर विजय पावलेच्या. पहिलाच बॉल पुढे आला. विजय पावले बॉल पाठवला मिड विकेटला. आक्रमणाला झाले सुरुवात. नो बॉल कॉल पंचांकडून. नो +6, 59 धावा.
हा चेंडू बाकी लास्ट ओव्हर, पुन्हा एकदा लास्ट ओव्हर मध्ये धावून येतोय तो विजय पावले. अभ्या शेवटचं षटक. फुल टॉस बॉल मिस केला. एक धाव ते झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पुढे आलाय. केतन थ्रो करणार नाही कारण हाताला दुखापत आहे. पुन्हा नो बॉल. अगेन इट्स नो बॉल. आता रिव्ह्यू नाहीये. स्पर्धेतील 7वा नो. दोन रिव्ह्यू आहेत. एक माफी असावी. 2 रिव्ह्यू आहेत. दोन रिव्ह्यू आहेत. इनिंगला 2 रिव्ह्यू आहेत. चला स्क्रीन वरती दाखवा परत. 2 रिव्ह्यू आहेत इनिंग साठी. रिव्ह्यू आहे. आपल्याला सर्वांना विसर पडला होता की एकच रिव्ह्यू, परंतु 2 रिव्ह्यू दिलेत आपण. चला तपासा. अंपायर डिसिजन नो बॉल. तर बघा पोऱ्या नाईक यांच्याकडनं फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. अजून 2 षटकार आले या ओव्हरमध्ये तर 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चला मॅच स्टार्ट करा. फ्रीडचा चेंडू असेल. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलेले. आशिष मेहरुल नवीन गोलंदाजा समवेत चर्चा करतोय, परंतु विजय पावले धावसंख्या जाऊन पोहोचले आता 37 वरती. 37. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी येतोय तो सोहम जितेकर. अपेक्षा खूप मोठी आहे. समोर लक्ष खूप मोठं आहे. समोर खूप मोठा प्लेयर आहे. यापेक्षा मी काय करू शकतो? बॅटरला पाहायचं नाही कोण फलंदाज कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय, आक्रमण करतोय, चौकार षटकार मारतोय. यापेक्षा मी यंगस्टर आहे, मला संधी मिळाली, मला नाव मोठं करायचं तर मला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सोहम जितेकर याच इरादाने खेळला तर नक्कीच विजय पावलेच्या विरोधात चांगली गोलंदाजी करू शकतो. नाहीतर विजय पावले बरसतोय. 6 चेंडूमध्ये त्याने 15 धावा कुठल्यात. फ्रीडचा चेंडू. धावसंख्या 37. 37. शेवटचं षटक. सेमीफायनलची मॅच. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. मागे विकेट किपर मिस झालाय. शॉट थर्डमॅनला फेक होईल आणि तिथे विजय पावले पोहोचेल का? यस तो पोहोचलाय. 2 धावा. वाईट +2 अशा एकूण 3. मागचे 3 चेंडू फेकले गेले त्यामध्ये 2 नो आहेत, त्यामध्ये 1 वाईड बॉल आहे आणि एकूण धावा आल्या मागच्या 3 चेंडूंमध्ये. एकही लीगल बॉल नसताना तब्बल 13. फ्रीड कंटिन्यू. पहा काय चाललंय. हाच तो जानमान दापोली संघ आहे ज्यांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या 27 आणि मागचे एकही चेंडू फेकला गेलेला नाहीये. 4थ्या षटकाचा 13 धावा आलेल्या आहेत. पहा किती चित्र बदललंय क्रिकेटचं. फ्रीडचा चेंडू विजयसाठी. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न पंच. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. दबाव 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 मैदानात, परंतु आता ऋषी तिथे पोहोचतोय. चर्चा करतोय सोहम समवेत. तेवढी मुभा द्यावीच लागेल कारण एक यंगस्टर सध्या गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक. आतापर्यंत अभ्या टाकत होता. थोड्या धावा आल्या परंतु डोकेदुखी नव्हती, परंतु आता सोहम टाकतोय. धावसंख्या 41. फ्रीड कंटिन्यू. 14 धावा आल्यात. एकही चेंडू न टाकता लास्ट ओव्हरचा. 41. 41. फटका खेचलाय. स्विच इटचा बॉल चाललाय थर्डमॅनला. विजय पावलेच्या बॅटमधून चौकार. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही नुकताच आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंडिगोचं विमान एक उतरलं. त्याचेच क्षणचित्र प्रत्येकाच्या स्टेटसवरती आपण पाहिलं आणि जी आपली डिमांड आहे ती होणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. चौकाराला चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचला. आता आर्यन स्पोर्ट चिडले टीमचा 45. लास्ट ओव्हर. सोहम जितेकर टू विजय पावले. आयकॉन प्लेयर मागे गेला. व्हॉट अ शॉट बाय विजय पावले. खतरनाक, अफलातून, दर्जेदार
अविश्वसनीय फटका विजय पावलेच्या बॅटमधून. पावलेने क्रीज मध्ये अगोदरच उभा आहे सोहमच्या विरोधात. क्रीजचा चांगला वापर. विजय पावले की झलक सबसे अलग. फाईन लेगच्या दिशेने हा षटकार. दमदार कामगिरी केले. या मॅच मध्ये देखील आर्यन चिर्ले टीम साठी विजय पावलेच पावलाय. रिव्हॉल्सर 8 चेंडू 25, एक चौकार 3 षटकार. सोहम यंगस्टर समोर विजय. ओव्हर पिच बॉल पाठवलाय ओवळे गावात. आणखी एक धमाका JWR ट्रॉफीचा विजय पावलेकडून. टाकले असते तर 18 आले असते, म्हणजे 12 कमी. हा फरक आहे, म्हणून एक्स्ट्राच फार डोकेदुखी ठरत असतात. आणि समीर सर पोऱ्या नाईकचे हा बक्षीस पटकावले या फलंदाजानं. शॉर्ट पिच बॉल खूपच धीम्या गतीने आला. विजयला देखील ते अपेक्षित नव्हतं. हातातून चेंडू निसटतोय. स्ट्राईक घ्यायची. फेक इथे झालेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल आणि डायरेक्ट हिट. परंतु इथे पंच सांगतायत की दुसरी धाव. एक मिनिट पंचांचा स्ट्राईक रोटेशन नाही, थांबलाय. चला चला जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समन थांबला एका बाजूला. स्ट्राईक अशी बदलता येणार नाही. बॅट्समन थांबल्यावर स्ट्राईक नाही. निघू दे, आपण बॅट्समन स्ट्राईक देतोय. स्वतःहून स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करू नका. चला कंटिन्यू मॅच कंटिन्यू. 58 धावा हे विसरून चालणार नाही. अजनबी ओळेच्या विरोधात 60च्या वरती धावांचा पाठलाग केला होता जानमान दापोली टीमने. तेव्हा एकटा खेळला होता तो अब्या. हे देखील विसरून चालणार नाही. पहा तो सामना होता, मला असं वाटतंय चौथा सामना आजच्या रात्रीतील. पियुष एंटरप्राइजेस जानमान दापोली टीमने 66 धावांचा पाठलाग केला होता. हलक्या हाताने दिशा दिले. केतन मागे चेंडू अडवते. फक्त एकच धाव. पहा आता रेक्टिफाय केले सोहमने. चांगली गोलंदाजी शेवटी मात्र करतोय. हेच करायचे. धावसंख्या 59 66 झाल्या होत्या अजनबी ओळेच्या. 68 केल्या होत्या पाठलाग करत असताना. परंतु आता चित्र बदललंय. आर्यन चिर्ले त्यांच्या विरोधात आहे. रात्रीचा शेवटचा सामना आहे. सेमीफायनलची मॅच आहे. समोर विजय पावले, त्याच्या साथीला गोलंदाज आहेत. पाहूया आता काय घडणार आहे. परंतु लास्ट बॉल पुन्हा एकदा डिस्कशन चालू आहे. 59 सोहम भले दाबा दिल्या असतील, परंतु त्याच्या जिद्दीला सलाम आहे. त्याच्या शौर्याला सलाम आहे की त्यानं षटक हे टाकलं. समोर विजय पावले 10 चेंडू 32 खेळतोय. लास्ट बॉल कितपत टार्गेट असणार आर्यन चिर्ले टीमचं. आणि पुढे आला बॅटर विजय पावले. त्याने फसवलंय. शेवटी का होईना सोहमने विकेट घेतले. ती विजय पावलेची फसवलंय त्याला. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या 59 आणि विजयासाठी लक्ष्य 15च्या सरासरीने पियुष एंटरप्राइजेस जानमान दापोली टीमला 60 धाव संख्येचं. त्याची मात्र विकेट घेतली. पुढे आला विजय. टप्पा पडला आणि उसळी घेतली. चांगला टप्पा त्याने ठेवला सोहमने. यस कौतुक देखील केलं विजयने सोहमचं की तुम्ही विकेट घेतलीत. हेच कौतुकाची थाप सर्व यंगस्टर्स वरती असायला हवी. 24 बॉल आणि दाबा करायचे त्या मात्र 60. 5 शेवटचं षटक
आणि आपण यावं, आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. आणि थँक्यू सो मच रिवॉल्वजी, तुमच्यासोबत जोडण्याचा. मलाच वाटते उद्या तुम्ही मुलीला घेऊन या बिंदासपणे, आणि तिथे खरंच गरजेचं आहे ते. ती एक वेगळी हे समालोचन क्रिकेट हा स्टेज त्यांना देखील मिळावा, यातूनच ते पुढे शिकतील, यातील मात्र सुद्धा शंका नाही. इट्स ओव्हर टू रिवॉल्व सर. थँक्यू समीर जी सोमणे. आणि या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतोय अर्थातच आमच्या या आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलात, राष्ट्रीय भाषेतून अगदी आगली वेगळी शेअर शायरी त्यांच्या मुखातून आपण ऐकलेत. खरं तर ज्यांचं गाव आहे ओडिसा, परंतु त्यांची कर्मभूमी खरं तर आज रायगड आहे. रायगड आणि ठाणेमध्ये भरपूर प्रेम मिळतोय. बाबूशाह समालोचक यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. छकुला 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 छकुला. धन्यवाद बाबूशाह. त्यानंतर दुसरे मराठीचे एक मधुर वाणीचे समालोचक खरं तर समीर सोमणे. शांत आणि मधुर असे वाणीतून समालोचन तुम्ही ऐकलात आज रात्र पूर्ण. ते समीरजी सोमणे कर्जत यांना सन्मानित करण्यासाठी मी गुलशन म्हात्रे यांना विनंती करतोय. या गुलशन म्हात्रे, समीर सोमणे यांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. तर टाळ्या वाजवूया आपण समालोचकांसाठी. बघा, अगदी तुमच्यापर्यंत धावतं वर्णन ते ऐकवत असतात, त्यामुळे तुमचा प्रतिसादही देणं फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच. तर कॉमेंटेटर समालोचकांचा तुम्ही आज या ठिकाणी सन्मान पाहिलात. आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 60 धावा म्हणजे प्रति षटकामागे 15.0च्या सरासरीनं मेगा फायनलचा मॅच. मित्रांनो, डू ऑर डाय. जिंकेल तो एका ट्रॉफीसाठी हक्कदार असेल. मात्र हा मॅच किती इम्पॉर्टंट आहे या दोन्ही संघांना मात्र समजेल. ऐकूया उत्तरार्धामध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. थैंक यू रिवॉल्व मात्रे सर, थैंक यू समीर सोमने सर, थैंक यू बाबूशाह. तो चलते मैदान की तरफ, फाइनल की तरफ कौन सी टीम यहाँ पर आगे जाएगी? ओ पहली गेंद काफी तेज तर्रार डाली थी. लाउड अपील लेग बिफोर द विकेट के लिए स्ट्रॉन्ग अपील यहां पर की गई थी. चलिए, काफी स्ट्रॉन्ग अपील विजय पावले की ओर से. चलिए, यहां पर नॉट आउट का डिसीजन. जबरदस्त तेज बॉल डाली थी विजय पावले ने लेग बिफोर द विकेट के लिए. लाउड अपील की थी, लेकिन अंपायर अपने निर्णय से ठाम रहते हुए. देखिए, जिस तरीके से समीर सर ये दोनों जो खिलाड़ी है ना, विजय पावले और केतन चेन्नई सिंघम की ओर से हमेशा धारते हुए नजर आए, और विजय पावले माजी मुंबई, इनकी ओर से हम देखते हैं जरूर. चला, जास्त आर्ग्युमेंट नाही करायची, अंपायरची आर्ग्युमेंट करायची नाही. चला, मॅच कंटिन्यू करा. बेहतरीन शुरुआत विजय पावले की ओर से. भले ही आपने हमें रोका होगा वहां पर ISPL में माजी मुंबई टीम की ओर से, जब दो खिलाड़ियों के में काफी बड़ा बैटल नजर आया था. 5 छक्के भागे थे केतन मात्रे ने, लेकिन इस बार आसान नहीं है टेनिस बॉल में. जबरदस्त जबरदस्त बैटल, दो दिग्गज खिलाड़ी, भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्व के ये खिलाड़ी. और इस बार चलिए ऑन साइड में बड़ा शॉट खेला है. गैप है, पावर प्ले का फायदा उठाएंगे. गेंद सीमा रेखा पार, 4 रन. हमें उसी के पहिए पर खुद को ढलना है. तो इस बार जड़ में डालने का प्रयास, मिड ऑफ में फील्डर मौजूद है और खराब फील्डिंग, उसका फायदा मिलेगा. ये गलती हुई है,
दापोली टीम, माफ कीजिएगा, चिरले टीम की ओर से, और ये गेंद सीमा रेखा पार। यानी कि दोनों की जर्सी देख सकते हैं रिवॉल्सर की पीली जर्सी पहनी है, और खास करके जो ऑस्ट्रेलियन टीम हमेशा पसंद करती है। और बाबूशाह ये देखिए फील्डिंग खराब, जिसका फायदा मिला 4 रन। बैक टू बैक दूसरी बाउंड्री। पूरे भारतवर्ष टेनिस बॉल के 2 अनमोल रत्न एक दूसरे के सामने लड़ाई लड़ रहे, एक है सांगली तो दूसरा है रायगढ़ ठाणे, और निश्चित तौर पर हमेशा दमदार योगदान आने वाली जो आईएसपीएल होने वाली है, और खास करके माची मुंबई और चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई की ओर से खेलते ये खिलाड़ी। बैटल अच्छा हुआ था 2 खिलाड़ियों के बीच में, लेकिन इस बार इन दर्शकों का पैसा वसूल मुकाबला। जब 2 कोई दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के सामने लड़ते हैं ना, दर्शकों को भी मजा आता है, और ये मजा आएगा आपको। लक्ष्य है टोटल 60 रनों का, यानी कि प्रति ओवर 15.00 की रिक्वायर्ड रन रेट से अभी टच में नजर आ रहे हैं। केतन की बेहतरीन शुरुआत, पिछले मैच में ताबड़तोड़ पारी खेली उन्होंने, लेकिन विजय पावले फील्डिंग में परिवर्तन करते हुए कवर था, जिसे लॉन्ग ऑफ की तरफ लाने का प्रयास, कि थोड़ी सी हल्की सी फील्डिंग में व्यू रचना, और फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है। फील्डर आते हुए वहां से उठाएंगे, फील्ड करेंगे। केतन दूसरे के लिए तुरंत तैयार हुए थे, लेकिन वहां पर अभ्या ने सोचा कि यहां पर सिंगल ही देकर दोनों बल्लेबाज संतुष्ट होंगे। स्ट्राइक बदला, छोर बदलेगा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ फिलहाल बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 9 रन। मेरे ख्याल से पहले इनिंग्स में जब आखिरी ओवर था, लगातार 2 गेंदें बीमर गिरी, यानी कि लगभग 0 गेंद फेंके हुए 13 आए थे, और 3 बॉल में 30 रन आए थे, और ये बहुत ही खराब गेंदबाजी देखने को मिली। क्या उसकी ये भरपाई अभ्या भरना चाहेंगे? क्योंकि इसी बल्लेबाज ने आज अपना पुराना अंदाज दिखाया, और जिस बल्लेबाजी के लिए जाना जाता है वही बल्लेबाज क्या इस मैच में भी अपना पुराना अंदाज दिखा पाएंगे? फिलहाल विजय पावले तैयार। और चलिए, कभी कभी तेज गेंदबाज की खासियत होती है कि बीच में एक आध स्लोवर वन गेंद डाले, और कहीं ना कहीं यही देखने को मिला। और ये स्लोवर वन डिलीवरी जहां पर बीट हुए बल्लेबाज, ये स्क्रीन है। जी हाँ, यही अभ्या ने देखा पलटकर कि उन्हें थोड़ा सा ये जरूर परेशान किया। डॉट बॉल की समाप्ति। महानतम खिलाड़ी जरूर है दोनों भी, लेकिन आपका अनुभव जब काम आता है तो निश्चित तौर पर टीम भी परफॉर्मेंस देती है। ओ अच्छा शॉट, चलिए गैप ढूंढा है बॉलर के सामने से, मिड ऑन में बीट करती हुई लॉन्ग ऑन की तरफ, सीमा रेखा पार, दंदन करती हुई 4 रन। जेडब्ल्यूआर ट्रॉफी का ये शानदार चौका। तीन ऐसे दिग्गज खिलाड़ी थे, एक अभ्या, नॉन स्ट्राइक पर केतन और विजय पावले। ऐसे तीनों के बीच में बैटल था। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 13। 18 गेंदों में जीतने के लिए चाहिए 47 रनों की आवश्यकता। एजाज कुरैशी और विजय पावले 2017 के करीब विचुम्बे के नाइट टूर्नामेंट में जरूर आए थे, जहां पर ओपन हाफ का टूर्नामेंट खेला गया था। और आज भी ये दोनों खिलाड़ियों के साथ जो फोटो सेशन है वो बहुत कुछ यादें दिलाती है, क्योंकि जिस तरीके से इसी मैदान के ऊपर जब नंदराज सेठ मुंगा जी इनके ओर से और रुपेश गायकवाड़, राकेश गायकवाड़ इनके ओर से जब आयोजन किया गया था रिवॉल्सर, आप भी याद है कि साक्षी एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा सतीश शेठ मात्रे इनके ओर से लगातार 6 छक्के भागने वाले बल्लेबाज को 50,000 का इनाम दिया गया था। और आई थिंक सुमित ढेकले वो खिलाड़ी बने थे। जेडब्ल्यूआर ट्रॉफी ललित सर जोबनपुत्रा, साथ ही साथ राज जोबनपुत्रा सर, कृति मैडम जिनका दमदार योगदान। और आज लीजिए ऑल इंडिया आइकॉन 2 खिलाड़ी होंगे जो ग्रामीण के इस मुकाबले में खेलेंगे। रिवर्स शॉट, परफेक्ट ऑफ द मिडल, केतन मात्रे अनस्टॉपेबल, गेंद सीमा पार, दैट्स द मैक्सिमम। जेडब्ल्यूआर 6
और आज देखिए कि ये जेडब्ल्यूआर ट्रॉफी एक 4 चांद लगाते हुए 8वां साल है इस टूर्नामेंट का, और इस फॉर्मेट में बहुत ही उम्दा और शानदार तरीके से ऑल इंडिया आइकॉन का ये शानदार आयोजन। यूं ही नहीं ये जेडब्ल्यूआर का आगाज होता है, ये बहुत बड़ी ट्रॉफी होती है। डे फॉर्मेट में डे नाइट फॉर्मेट अलग हमेशा रुतबा रहता है। और क्या कमाल का ये आयोजन, जीतने के लिए उड़ान भरनी तो आसमान की सोच छोड़ दो, अपने पंखों पर विश्वास दो। इतने रात में भाया 2000 से अधिक दर्शक ये मैच का आनंद ले रहे। आगे आकर खेलने का प्रयास, ओ मौका बन सकता था। चलिए बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, तब तक 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। जीतने के लिए 16 गेंदें और 40 रनों की आवश्यकता। विशाल जीतेकर आज अच्छे लय में नजर आए, बेहतरीन बल्लेबाजी उन्होंने भी की। छक्कों के हैट्रिक मात्र केवल 2 ही बल्लेबाजों की ओर से हमें देखने को मिली है, एक केतन मात्रे ना, पहले विशाल ने वो हैट्रिक था कि छक्कों की, और उसके बाद केतन ने वो छक्कों के हैट्रिक, और परेश ठाकुर ने दुतुम के, मतलब एक ही मैच में आई थिंक वो 3 हैट्रिक हमें देखने को मिली। जिस तरीके से केसीसी अंबापाड़ा और बामन नोंगरी का मैच हुआ था सभागृह नेता चषक नावड़े में, वहां पर भी बामन नोंगरी के 2 सलामी ओपनर्स बल्लेबाजों ने अर्धशतक ठोका था। कभी कभी होता है जी, एक ही मैच में कई सारे रिकॉर्ड होते हैं, और इस बार भी वही छक्कों के हैट्रिक के रिकॉर्ड हमें देखने को मिले। स्ट्राइक इन पर अभ्या 2 गेंदों के ऊपर 4 रन बनाते हुए। अभी बात करेंगे 16 गेंदे और 40 की आवश्यकता। आइए स्वागत है आपका। लॉफ्टेड हिट, लॉन्ग ऑफ पे कोई मौजूद नहीं है, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। फिलहाल ये डिसीजन क्या है, 8 से 6, लेकिन रिव्यू लिया जा रहा है। अंपायर ये बैटिंग टीम रिव्यू है, अंपायर चलिए अंपायर कॉल ये हाइट फैक्टर के लिए रिव्यू लिया जा रहा है। देखेंगे निर्णय काफी महत्वपूर्ण होगा। अभी आज काफी अच्छे मूड में नजर आ रहे हैं। चारों एंगल से 4 कैमरे के सहायता से कवर किया जा रहा है, सभी एंगल चेक किए जाएंगे, यही कुछ नजर आता हुआ। नो बॉल कॉल, सोने पे सुहागा होगा, यानी कि 6+1 7 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। आता उघडा डोले पानीट, कारण पुढचा बॉल अभ्याला आहे फ्रीट। जबरदस्त बल्लेबाजी, गलती कर रही है जो दापोली टीम ने गलती की थी वो गलती दोबारा आप ना कीजिए। फ्रीट की गेंद होगी, स्कोर कार्ड के ऊपर 27 रन, 8 गेंदों में 27 बनाए, यानी कि 16 गेंदों में 33 रन लगभग। अब देखा जाएगा, मुकाबला गिरफ्त में है इस वक्त। जय हनुमान पीयूष एंटरप्राइजेस दापोली टीम के खेमे में साझेदारी खतरनाक साबित हो रही है, इस साझेदारी को रोकना होगा। आर्यन 11 चिरले टीम के गेंदबाजों को विजय पावले ने शानदार गेंदबाजी की, लेकिन इस बार ऋतुज घरत थोड़े से महंगे साबित होते हुए। और ये भी उड़ाया सीधा हवाई हल्ला करती हुई लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 जेडब्ल्यूआर सिक्सर। हल्का सा शफल हुए, स्टंप कवर किए, छठे स्टंप पर गया और स्ट्रोक को कन्वर्ट किया। ये आभ्या की पहचान है। पहली मर्तबा ऐसा देख रहा हूं कि 2-3 साल के बाद कि वही पुराना विश्वजीत आभ्या वापस लौटा है दापोली टीम के लिए। और जब ये फॉर्म में रहते हैं ना, तो टारगेट 4 ओवर में 80 क्यों ना हो, ये मारने की ताकत रखते हैं। जिस तरीके से बिजली गिरने से पेड़ टूटता है ना, लेकिन जड़ें मजबूत हो तो तूफान भी झुक जाता है। आज उन्होंने साबित कर दिया अपने आप को, लेकिन यहां पर साबित करना पड़ेगा ऋतुज घरत को, जो इनके खिलाफ यह आक्रमण कर रहे हैं। 15 गेंदे 27, और इस बार चलिए हल्के हाथों से खेला, सेंसिबल क्रिकेट। 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश, मिड विकेट का खिलाड़ी आकर उठाए 30 सर्कल में, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय। गुड रनिंग बिटवीन द विकेट। क्रिकेट यही है दोस्तों कि जिस तरीके से आप सामने से रन कैसे चुराते हो, बड़े शॉट तो जरूर आते जाते हैं। ये लीजिए, देख रही है खिलाड़ी कि इतनी तेजी के साथ 2 रन कैसे चुराए उन्होंने। ये स्क्रीन का फायदा है, और इस स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं तेजी के साथ वहां पर, लेकिन इस बार ये छक्का दिखा रहे हैं संदेश।
2 रन चुराए। रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदे, 25 की आवश्यकता। तो चले इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, थोड़ा सा जानते हैं कि मुकाबला गिरफ्त में है। सिंगल के साथ स्ट्राइक को आगे बढ़ते हुए 36 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 13 गेंदे और 24 रनों की आवश्यकता। इतने रात्रि में भी लगभग 1:03 का समय यहां से बीतता जा रहा है और यकीनन कहीं ना कहीं ये 2 सलामी ओपनर्स बल्लेबाजों ने पीयूष एंटरप्राइजेस 11 दापोली टीम को राइट स्टार्ट देने का काम किया है। बोलो तैयार, ऋतुज घरत ओवर द विकेट से मारा करेंगे आखिरी गेंद। रिवर्स शॉट, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लाइटी JWR सिक्सर। यानी कि इसी छक्कों की मदद से टीम पहुंची पीयूष एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीम 42 आणि 12 गेंदे 18 रनों की आवश्यकता। गुलशन ने अभी अभी कहा था हमसे कि जिस तरीके से खड्डा गैंग इंतजार कर रही है, लेकिन खड्डा गैंग ने यह कहा कि भाई आप केतन की बल्लेबाजी है मैदान के अंदर देखने का मजा ही कुछ और है। और निश्चित तौर पर वो भी तशरीफ लाते हुए ऋषभ मात्रे, विद्यमान सदस्य प्रतीक बंट्या मात्रे, सुजीत मुंगाजी, सौरभ मात्रे, आशीष मात्रे, केवल मात्रे, रोहित मात्रे और खड्डा गैंग और खास करके सुनील जी मात्रे साहब दमदार यहां पर आनंद लेते हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। दमदार बल्लेबाजी, 12 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। विशाल जेतेकर का चेहरा थोड़ा सा खिलखिला हुआ नजर आता हुआ, क्योंकि वो ऐसे एक खिलाड़ी है कप्तान जो हमेशा पूरी तरीके से पूरी अपनी टीम को और जो फील्डिंग की सजावट होती है वो हैंडल करने की ताकत रखते हैं। 12 गेंदे 18 की जरूरत, 42 2 ओवर में ठोके, यानी कि लगभग 21 का ये रन रेट मैदान के अंदर आप देख सकते हैं। दो ओवर में 42 रन मिले, 42 रन मिले। पहले ओवर में विजय पावले के कम रन आए थे। बताया था कि विजय पावले ने बेहतरीन गेंदबाजी की थी, मार मिली गेंदबाज ऋतुज घरत को। आप यहां पर 11 गेंदे और 16 रनों की जरूरत। बॉलिंग मार्क पर आप देख सकते हैं यहां पर विनीत मडवी को एक अच्छा इकोनॉमिकल कम रनों का ओवर फेंकना होगा ताकि इस मैच को बने रखना है, कमबैक करना पड़ेगा। और इस बार चलिए हवाई अल्लाह, जैसे अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ग्लेन मैक्सवेल छक्का ठोकते हैं ना तो टक्कर की आवाज आती है, और यहां पर टक्कर की आवाज आई और ये मिड विकेट के ऊपर से दैट्स द मैक्सिमम JWR सिक्सर। दमदार ये संगीत, और इसी के साथ पीयूष एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीम का 50 का आंकड़ा छूती हुई। 3 मैच में 84 रन बना इस बल्लेबाज ने। इनकी बॉडी अगर देखेंगे तो निश्चित तौर पर दमदार बल्लेबाजी, अपने बॉडी के हिसाब से बल्लेबाजी, 101 नंबर लकी जर्सी है उनकी, और वही तारते हुए भाग्य उन्हीं का साथ देता है जो कठिन के कठिन स्थितियों में भी अपने लक्ष्य के प्रति अड़े रहते हैं। तो यह आपको यही करना है। और डेथ बॉल करार, रनवे रिदम में थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई। कभी कभी होता है जब आप गेंद रिलीज करते वक्त थोड़ी सी दिक्कतें होती है, और वही यहां पर कुछ नजर आया। और फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर 10 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है। पहले ओवर में 13 बने, दूसरे ओवर में 29 बने, इस ओवर में अभी तक बात करेंगे 8 रन बने। और इस बार पैरों पर डालने का इरादा, फील्डर मौजूद है, गुड कैच, कमबैक। क्या इसी विकेट के साथ ये वापसी करेगी? और ये पहला करारा झटका, आखिरकार साझेदारी तोड़नी थी, वो साझेदारी तोड़ी और बल्लेबाज विश्वजीत बैक टू द डगआउट।
50 के भीतर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है। 9 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल 10 रनों की आवश्यकता। अभ्या की बल्लेबाजी पसंद आई हो तो दोस्तों तालियां बनते इस खिलाड़ी के लिए। 9 गेंदों में 300 के स्ट्राइक रेट से 27 रन ठोके इस बल्लेबाज ने और यह मुकाबला अपनी तरफ लाने का प्रयास। लेकिन यहां पर आर्यन 11 चिरले टीम को मुकाबला जीतना है तो यहां पर प्रदर्शन करना होगा कि दोस्तों मोहम्मद शमी के लाइफ में बहुत सारे निर्णय आए जहां पर वहां पर उन्हें सुसाइड करने का भी प्रयास किया लेकिन खुद को संवारा और उसके बाद ऐसा कमबैक किया कि फिर एशिया कप हो या वर्ल्ड कप हो उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की। कहते हैं ना जहां एक कमी वहां है मोहम्मद शमी। क्या वही कोई ऐसे गेंदबाज आएगा? और चलिए हल्के हाथों से खेला विशाल ने। फाइनली की तरफ गेंद जा रही है, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी दौड़ रहे पीछे, बढ़िया फील्डिंग नजर आती हुई। जब तक रोके केतन ने कहा कि आइए तीसरा भी होगा और ये तीसरा भी पूरा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन बोथ बैट्समैन। दो खिलाड़ियों के बीच में शानदार रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से टीम पहुंची है 53 के ऊपर। 8 गेंदें और 7 रनों की आवश्यकता। ये चिंता छोड़िए कि लोग आपके बारे में क्या सोच रहे हैं, बस अपने काम में लगे रहना। और अपने काम में लगते हुए ये 2 बल्लेबाज केतन कुछ बातचीत करते हुए कि हालांकि ये JWR ट्रॉफी है, बड़ी ट्रॉफी है, इस ट्रॉफी तक अगर आगे जाना है तो खेल भी अच्छा खेलना होगा। लेकिन आर्यन चिरले यहां पर वापसी का रास्ता अपना रही है और इस बार एक्स्ट्रा कवर 30 यार्ड सर्कल में था, डीप में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, आसानी के साथ स्ट्रोक को कन्वर्ट कर दिया है। सीमा पार 4 रन। बोलो तैयार, 7 गेंदे 3। हल्के हाथों से खेला, स्ट्राइक अपने पास रखना चाहते लेकिन रनआउट का यह मामला जरूर बन सकता था। बाल बाल बचे मैं कहूंगा। तब तक वहां पर बात करेंगे निश्चित तौर पर रन पूरा होता हुआ। और इस बार 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 58 रन। रोशन शेठ पाटिल 12-12 किंग अर्नव ट्रांसपोर्ट के ओनर, इनका स्वागत करेंगे जो हमेशा केतन मात्री के लिए उनका बहुत सारा प्यार रह चुका है। अभी अभी सरपंच ट्रॉफी में इस खिलाड़ी ने पुगाव के खिलाफ अर्धशतकीय की पारी खेली थी, उस पारी के लिए भी उन्होंने 1212 का इनाम दिया था, 12-12 किंग। और आने वाले 11 जनवरी से लेके 15 जनवरी तक 1.5 लाख की सबसे बड़ी टूर्नामेंट उनकी होगी। 10वां साल होगा उस टूर्नामेंट का। शुभकामना देना चाहेंगे आपको। 6 गेंदे 2 रनों की जरूरत। बड़ा फाइट यहां पर देखने को मिला। अगर 70-80 भी होते तो निश्चित तौर पर केतन मात्रे और अभय की जो बल्लेबाजी मैदान के अंदर नजर आ रही है वो काफी खतरनाक। ये स्क्रीन के ऊपर आपको दिखा जा रहा है आमदार चषक डे नाइट फॉर्मेट। 2 बाइक होंगे, 1.5 लाख फर्स्ट प्राइज होगा और सभी टीमें अपना नसीब आजमाएंगी। और चले इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास। स्कोर इज लेवल, 1 रनों की जरूरत है। फील्डिंग खराब और JWR ट्रॉफी में 2025 के नई सीजन में क्वालिफाई हो चुकी है पीयूष एंटरप्राइजेज हनुमान दापोली टीम। हार्दिक अभिनंदन। अभिनंदन टीम पीयूष एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली आणि हडलक आर्यन एंटरप्राइजेस 11 चिरले संघ। आपण देखील भरपूर चांगला खेळ केलात, भरपूर धावा होत्या, परंतु गोलंदाज कधीतरी अपयशी ठरतात किंवा फलंदाज कधीतरी अपयशी ठरतात, परंतु या सामन्यामध्ये फलंदाज वर्चस्व ठरलेत आणि सामन्याचा सामनावीर नो डाउट दॅट केतन मात्रे ज्याने 10 बॉल मध्ये 29 धावा बनवल्या। विजय पावले आपल्याला यायचं या ठिकाणी बघा, 2000 रुपयाचं बक्षीस आहे विजय पावले। आणि रिवल मात्रे सर धन्यवाद खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आम्हाला समजण्यासाठी धन्यवाद तुम्हाला देतो की आम्हाला इन्व्हाइट केलं। काही चुकलं माकलं असं माफी असावी, आता आम्हाला आज्ञा असावी। विजय पावले यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते त्यांनी घेण्यासाठी यायचंय। मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रे।
भरपूर प्रतीक्षेनंतर आज तुम्ही दापोली संघ एन्जॉय मध्ये पाहताय, कारण अप अँड डाऊन्स येत असतात मित्रांनो, परंतु स्वतःला सावरायचं. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली ना, त्या संकटांच्या छातावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं. आणि आज विशाल जितेकर यांची सेना लढली मैदानावरती. कॉंग्रॅच्युलेशन्स विशाल, व्हेरी वेल, रिअली गुड परफॉर्मन्स. कमबॅक करत असताना केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. येस, केतन म्हात्रे कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आणि विजय पावले आपण यायचे, 2000 रुपयाचं बक्षीस आहे तुम्हाला. रिव्हॉल्सर एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या आपल्या अग्री बाण्यासाठी. 37 बाईक घेणारा हा विक्रमी खेळाडू भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील. टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्यासाठी जीएसटी ची गरज नाही मित्रांनो. डेफिनेटली प्राऊड ऑफ यू केतन म्हात्रे. आज दाखवले की आयकॉन खेळाडू कसा असतो आणि काय करावं. त्यांनी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पारितोषिक पटकावलंय. वेल प्लेड केतन म्हात्रे, वेल प्लेड. थँक्यू. हो थँक्यू डीजे. थोडक्यात केतन, जास्त नाही, थोडक्यात फक्त JWR ट्रॉफी आज आपण आयकॉन म्हणून खेळणार आहेत. काय सांगशील ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल, की 8वं वर्ष या स्पर्धेचं? सर नक्कीच 2 दिवसाच्या ज्या मॅच ठेवतात आणि 1,50,000 आणि जो आयोजन आहे तो असं वाटत नाही का 1,00,000